लौकिक अर्थाने ज्यावेळेला मी पानिपतच्या युद्धाची पार्श्वभूमी म्हणतो ती टेक्निकली 12 वर्ष मागे जाते. त्याच्याही पलीकडे जाऊन त्या 12 वर्षातल्या घडामोडी समजून घेण्याकरता तुम्हाला अजून 40 वर्ष मागे जावं लागतं. पण शाहू महाराज स्वतः दिल्लीचं सिंहासन इच्छित नव्हते. बाजीरावांना स्वतःला हे माहिती होतं की दिल्लीचं सिंहासन आम्हाला नको आहे. दिल्लीची बादशाही गेली कैक वर्ष कैक शतकं तिथे आहे. तिथे आपला कोणतरी एक माणूस बसवावा जो आपलं काम करेल. आणि दिल्लीपेक्षा जर आपण रिमोट कंट्रोल होणार असो तर दिल्लीपेक्षा सगळ्यात मोठं स्थान हे साताऱ्याचं होईल हिंदुस्थानात. बाजी विश्वनाथ हा अतिशय हुशार राजकारणी माणूस, बाजीराव हा लढवय्या माणूस, शिपाईगडी, या दोघांचा अर्क आजोबांचा आणि वडिलांचा हे त्या नातवामध्ये उतरलं. आणि बाजीरावाचा मुलगा जो त्यावेळेला गादीवरती आला हा युद्धकलेतही तितकाच निपुण आहे आणि तो राजकारणातही तितकाच निपुण आहे. त्याचं नाव आहे नानासाहेब पेशवा. नानासाहेब पेशव्यांनी पिलाजी जाधवरावांकरवी निजामाला एक पत्र पाठवलं आहे. त्याच्यात त्यांनी क्लिअर कट एक गर्भित एक इशारा दिला की आम्ही गनिम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत. तू नको त्या कुरापती करायला येशील आणि आम्ही शांतपणे ऐकून घेऊ. तसलं काही होणार नाही आहे. माझ्या फौजा तिकडे जाऊन बसल्या तर तुला कधीही उखडून फेकतील नाही करणार नाही. ही सेम गोष्ट नानासाहेबांनी 52 साली बोलून दाखवली की 57 सालापासून प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली. त्यांनी त्या अहमद खान दुरानीला काही नव्हतं म्हणजे सोन्याचं सिंहासन नाही किंवा विशेष काही नाही. त्यांनी एका मातीच्या ढिगाऱ्यावरती त्याला बसवलं. त्याच्यावरती ते टिपिकल जे पठाणी पागोट असतं जे मुंडासं असतं ते मुंडासं लावलं आणि शेतातले तुरे उपटून त्याच्यात पिसत त्याच्या डोक्यात खोवले आणि त्याला दूर रे दुरानी असा किताब दिला. दूर रे दुरानी म्हणजे दुराण्यांचाही सर्वोच्च एक मोती असलेला अलंकार. तो दुर्रे दुरानी कोण? तर अहमद खान अब्दाली. पण तो आता खान नाही राहिला, तो आता शहा झाला. तो अहमद शाह अब्दाली 1748 साली त्याने ती सगळी नादिरशाहची जी काही विरासत होती किंवा जे काही सगळं होतं ते आपल्या ताब्यात घेतलं. आणि त्याने पहिल्यांदा नादिरशाहचं जे पुढचं स्वप्न होतं म्हणजे नादिरशाह मरायच्या आधी नादिरशाहने दिल्लीच्या बादशहाला एक खलिता पाठवला होता. त्याच्यात धमकी होती की ते दक्षिणेकडच्या मराठी तुमच्या नाकासमोर फौजा घेऊन येतात आणि तुम्ही काय करत बसा, तुम्ही तैमूरच्या वंशजाला शोभेचं असतं तुम्ही काही काम करत नाही आहात, तर तुम्ही काहीतरी करा नाही तर मला पुन्हा तुमच्याकडे यावं लागेल. ही धमकी खरी करण्याकरता अहमद शाह 1748 साली पुन्हा दिल्लीवरती चालून आला. सदाशिवराव भाऊ गेले 31व्या वर्षी, त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी पहिली लढाई आयुष्यातली लढली आणि ही कर्नाटकातली लढाई आहे. तिथपासून 1746 सालापासून ते 1761पर्यंत पुढच्या 15 वर्षात सदाशिवराव भाऊंनी अनेक लढाया लढल्यात आणि जिंकल्यात. त्यामुळे हा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे की भाऊ गुरुबहादूर होता, भाऊला लढता येत नव्हतं आणि भाऊला तिथे पाठवण्याची आवश्यकता नव्हती. हे तिन्ही निराधार गैरसमज आहेत. भाऊ हा उत्तम सेनानी होता, तो प्रशासकीय बाबीत अतिशय उत्तम माणूस होता आणि त्यावेळेच्या संपूर्ण जर तुम्ही सरदारांची यादी बघितली तर सगळ्यांनी सदाशिवराव भाऊला पाठिंबा आहे. कोणीही म्हणत नाही की भाऊला तिकडे पाठवू नये. त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी डिसिजन घेतला आणि सदाशिवराव भाऊ उत्तरेकडे जायला निघाला. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार ओक. उनाड भटकंतीच्या उनाड ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टी या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष चालू झालं, एस्पेशली जानेवारी महिना उजाडला की आपल्याला सगळ्यांनाच हटकून आठवण होते ती म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातल्या अशा एका घटनेची की जी म्हणावी तर प्रचंड मोठी लढाई आहे, प्रचंड मोठा रणसंग्राम आहे. आणि त्याचा एक थोडासा अँगल जर बघायला गेला तर मराठी इतिहासामध्ये काय म्हणू आपण एक थोडीशी दुःखदायक अशी घटना घडलेली आहे आणि ती म्हणजे पानिपतची लढाई. खरं तर पानिपतची लढाई का झाली, पानिपतची लढाई कशी झाली, पानिपतची लढाई नक्की कुठे झाली हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यामागची संपूर्ण पार्श्वभूमी किंवा त्याच्यामागचा संपूर्ण जो राजकारणाचा पट आहे तो समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत आमचे मित्र आणि इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे. कौस्तुभ, तुझं मनपूर्वक स्वागत. आणि मी जसं म्हटलं तसं की जानेवारी महिना आणि पानिपत हे एक अतूट समीकरण आहे. आपले अनेक जे काय सामान्य रसिक प्रेक्षक आहेत तर त्यांना बेसिकली पानिपत कुठे आहे अगदी इथपासून अगदी साधे प्रश्न असतात, इथपासूनच सुरुवात असते. तर हे जे संपूर्ण युद्ध पानिपतचं झालेलं आहे त्याचा हा जो आजचा आपला जो पॉडकास्ट आहे त्याचा विस्तार एक्झॅक्टली काय, आपण ते सुरुवातीलाच सगळ्यांसाठी आपण त्याचा स्कोप जो आहे आपला तर तो आपण त्याच्या आधी मला तुला एक प्रश्न विचारायचा वाटेल की पानिपत झालं हे आपण ऐकतो 14 जानेवारी 1761 तारीख सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर. वैयक्तिकरित्या तुला पानिपतची पार्श्वभूमी किती मागे जाते माहिती आहे? 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, आपण अंदाज तोच करतो. पण ही पार्श्वभूमी 40 ते 42 वर्ष मागे जाते.
आणि प्रत्यक्ष पानिपत घडलं त्याचा इतिहास जवळपास 12 वर्ष मागे जातो. हे माहिती आहे का? नाही, हे मीच पहिल्यांदा ऐकतोय. तर माझ्या आजचा ओव्हरऑल प्लॉट या कार्यक्रमाचा किंवा मला सांगण्याचा उद्देश हा असेल की पानिपत का घडलं, मराठ्यांना 1,500 किलोमीटरवरती जाऊन अब्दालीशी का लढावं वाटलं, करेक्ट. आणि दिल्ली आपल्याकरता महत्त्वाची का होती. बरोबर. सो आजच्या कार्यक्रमात माझ्या दृष्टीने पानिपत का घडलं आणि पानिपत आमच्याकरता महत्त्वाचं काय, पानिपत कसं घडलं, त्याच्यानंतर काय झालं किंवा त्या दिवशी काय झालं, कोण लढलं, कोण हरलं, कोण जिंकलं, त्याचे परिणाम काय झाले हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर अनेक लेक्चर्स आहेत, त्याच्यात कथा कादंबऱ्या आहेत, त्याच्यात ऐतिहासिक पुस्तकं आहेत, त्याच्यात व्याख्यानं होतात, TV सिरियल, सिनेमे सगळं काही येऊन जातं. पण मुळात हे का झालं ह्याच्यावरती कोणी बोलत नाही. बरोबर. तर मला वाटतं हा पॉईंट थोडासा कुठेतरी दुर्लक्षला जातो आजपर्यंत, आणि त्याची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे आणि हे आपल्या सगळ्यांकरताच गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं अनेकदा काय होतं ना कौस्तुभ, विस्तार भय ज्याला आपण म्हणतो ना, की त्याच्यामुळे हे इतकं डिटेलमध्ये सांगितलं जात नाही. किंवा आपण जसं म्हणतो की पानिपत म्हटल्याच्या नंतर पहिल्यांदा लढाईची व्यूहरचना काय होती, कोणाचं किती सैन्य होतं, कोणी कसे हल्ले केले, याच्या पलीकडे पानिपत हे तितकं सांगितलं जात नाही एका छोट्याशा पॉडकास्टमध्ये वगैरे. पण आजचा आपला उद्देशच तो आहे की बेसिकली मराठ्यांना जावं तरी का लागलं पानिपतवर, आणि सगळं सुरळीत चालू असताना पानिपत होण्याचं कारण काय याच्यावर आज आपण बोलूया. तर मला पहिली गोष्ट हे सांग की आपण लहानपणापासून हे वाचत आलेलो आहे की पानिपताची 3री लढाई आहे. तर मग पहिल्या 2 लढाया कुठल्या? टेक्निकली सांगू, पानिपतची 3री लढाई ज्यावेळेला आपण म्हणतोय त्यावेळेला त्या परिसरात घडलेली ही पानिपतची 4थी लढाई. 4थी? म्हणजे टेक्निकली म्हणताना मी जागेचं नाव घेतलं तर ते प्रत्यक्ष पानिपत येत नाही. पण मी आज कुठे राहतो, मी बदलापुरात राहतो. बदलापुरात कुठे ठाण्यात आहे किंवा मुंबईत आहे. मी ज्यावेळेला बाहेरच्या लोकांना सांगतो त्यावेळेला मी मुंबईत राहतो. बरोबर. सेम तसंच आहे. पानिपतपासून 50 किंवा 48 किलोमीटरवरती पूर्वी, आजपासून 5,000 वर्ष, 5,500 वर्ष किंवा जो काही तुम्ही काळ म्हणाल, तेव्हा पहिलं महायुद्ध तेव्हा घडलं ते म्हणजे महाभारत. या संपूर्ण प्रदेशात हा सगळा जो काही खेळ चालू होता, 18 अक्षौहिणींचं जे काही सैन्याचं जे काही धामधूम चालू होती ते सगळं चालू झालं. त्याच्यानंतर थेट त्याचे रेफरन्सेस येतात ते 16व्या शतकात. 16व्या शतकाच्या सुरुवातीला 1526 साली त्याच्या एप्रिल महिन्यात पानिपतची लौकिक अर्थाने पहिली लढाई झाली. त्याच्यात मध्य आशियातल्या फरघाना प्रांतातनं पहिला जो आक्रमक तुर्क वंशाचा आपल्याकडे आला त्याचं नाव होतं जहीरुद्दीन मोहम्मद बाबर. आणि दिल्लीत त्यावेळेला जी सत्ता आहे ती लोधींची आहे. लोधी राजघराणा दिल्लीवरती राज्य करतात. तर इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यात एप्रिल 1526 साली पहिली लढाई झाली. ती पानिपतची पहिली लढाई आपण म्हटली जातं. आता बाबर भारतात आला, बाबर भारतात स्थिरावला. बाबराचा मुलगा म्हणजे बाबर गेला, बाबरचा मुलगा हुमायून गादीवरती आला. हुमायून गादीवरती असताना पुन्हा दिल्लीत राज्यक्रांती झाली. हुमायूनला दिल्ली सोडावी लागली. तो पुन्हा त्याच्या मूळ मध्य आशियातल्या फरघाना आणि त्या सगळ्या प्रांतातून निघून गेला. गंमत अशी आहे की मधला काही काळ हा दिल्लीत मुघलांची सत्ता नाही आहे आणि मुघल तिथून गेल्यानंतर बाकीच्यांनी दिल्ली रिकॅप्चर केली. त्यात सुरींची प्रामुख्याने सत्ता दिल्लीमध्ये उदयाला आली. शेरशाह सुरीचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं. यावेळेला गादीवरती आहे त्याचं नाव आहे आदिलशाह सुरी. त्या आदिलशाह सुरीचा सेनापती आहे तो एक हिंदू सेनापती आहे, त्याचं नाव आहे हेमचंद्र दास. आणि त्याला आदिलशाह सुरीने त्याला किताब दिला महाराजा विक्रमादित्य. त्या हेमचंद्र दासाचं मुघल किंवा पर्शियन तवारीख नवीसांनी त्याचा हेमू केला. तो हेमू आणि हा जो बाबरचा मुलगा जो हुमायून पळून गेला होता त्याचा मुलगा म्हणजे बाबरचा नातू हा 13 वर्षाचा होता, त्याचं नाव होतं जलालुद्दीन मोहम्मद. तो पुढे त्याने भारतात आला, त्याने ते सगळं पानिपतचं 3रं युद्ध जिंकलं. हे नोव्हेंबर 1556ला ही दुसरी पानिपतची लढाई झाली. त्याच्यात या जहीरुद्दीन मोहम्मदच्या नातवाने म्हणजे जलालुद्दीन मोहम्मदने ती हेमचंद्र दासाच्या विरुद्धची लढाई जिंकली. त्याने दिल्लीची सत्ता कॅप्चर केली, रिकॅप्चर केली आणि स्वतःला नाव घेतलं अकबर. हाच तो सम्राट अकबर जो मुघलांचा वंश दिल्लीत पुन्हा स्थापित करायला जो कारणीभूत ठरला आणि तिथपासून मुघल सत्ता दिल्लीत कायम राहिली. ती अगदी म्हणजे अगदी शेवटच्या बादशाहपर्यंत किंवा 1857पर्यंत आपण म्हणू शकतो. पण अकबराने दिल्लीत मुघलांचं सिंहासन पुन्हा भक्कम केलं 1556ला, जी पानिपतची दुसरी लढाई झाली. आणि त्यानंतरची 3री लढाई किंवा लौकिक अर्थाने 3री लढाई जी मूळ 4थी लढाई आपण मगाशी म्हटलं तसं, ती म्हणजे मराठे आणि अफगाणीत झालेली 14 जानेवारी 1761. अशा या टोटल 3 किंवा टोटल 4 आपण म्हणू, पण मध्य काळातल्या या 3 लढाया पानिपतच्या महत्त्वाच्या. पण तू सुरुवातीला म्हणालास तसं की पानिपतच्या लढाईची इटसेल्फ पार्श्वभूमी ही 40-42 वर्ष मागे गेलेली आहे. आता 1761 हे पानिपतच्या लढाईचा आपण साल पकडतो. त्याच्या मागे 40 वर्ष जाणं म्हणजे जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाच्या नंतरचा काळ वगैरे आपण साधारणपणे असं म्हणू शकतो. काय त्याची पाळंमुळं रोवलीत रे या सगळ्यामध्ये? मी 40-42 वर्ष अशा करता म्हणतोय की कोणतीही घटना ही थेट घडत नाही. मला एका रात्रीत एखादं युद्ध होतं असं होत नाही किंवा उद्या सकाळी
माझा मूड झाला, मी आज ऑफिसला जातो, मी युद्धावरती जातो, मला पॅक करून दे काहीतरी, असं करून कोणी युद्धावरती जात नाही. त्याच्या वेगवेगळ्या घटनांचे ते कंगोरे असतात, ते एकत्र येतात. ती एक जी तुमची चादर विणली जाते, ते धागे एकत्र येतात आणि ती चादर विणली जाते. तशा या सगळ्या घटना या एकत्र येत गेल्या आणि पानिपतचं तिसरं युद्ध झालं. आता मी लौकिक अर्थाने ज्यावेळेला मी पानिपतच्या युद्धाची पार्श्वभूमी म्हणतो, ती टेक्निकली 12 वर्ष मागे जाते, पण ती 12 वर्ष थेट पानिपतशी संबंध असताना मागे जाते. त्याच्याही पलीकडे जाऊन त्या 12 वर्षातल्या घडामोडी समजून घेण्याकरता तुम्हाला अजून 40 वर्ष मागे जावं लागतं. म्हणजे पानिपतच्या 40 ते 42 वर्ष मागे जावं लागतं. सुरुवात करताना मी आपली मुघल बादशाहांपासून सुरुवात झाली, त्यामुळे तिथपासून करतो की औरंगजेब हा शेवटचा मुघल बादशाह, जो मुघलांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च कळस जो होता तिथला शेवटचा मुघल बादशाह अशा अर्थाने मी म्हणतोय. औरंगजेब महाराष्ट्रावरती चालून आला, तो 27 वर्ष दख्खनेत होता. जगाच्या इतिहासात कदाचित असेल, भारताच्या मी म्हणणार नाही, की एखादा बादशाह त्याच्या मायभूमीपासून किंवा त्याच्या राजधानीपासून इतका प्रदीर्घ काळ लांब राहिला आहे. ती लॉंग रॉन बॅटल आहे. ती बॅटल तुम्हाला अशी 1 वर्ष 2 वर्ष 1.5 वर्ष अशा ह्याच्यात संपलेली नाही आहे. आणि तरीही ती पूर्ण लढाई किंवा ते पूर्ण युद्ध तो बादशाह जिंकत नाही आणि तो त्याच शत्रूच्या युद्धभूमीवरती मरण पावतो आणि त्याची पुढची जी काही वंशावळ आहे ती हळूहळू दिल्लीत जाते आणि सगळं कॅप्चर करायला बघते. औरंगजेबाचं तुम्ही आयुष्य बघितलं तर त्याला प्रदीर्घ आयुष्य लाभलं आहे, पण त्याचा राज्यकारभार जर बघितला तर तो 49 वर्षाचा आहे. त्याने 49 वर्ष हे त्या मयूर सिंहासनावरती बसून राज्य केलं. गमत अशी आहे की 49 वर्ष एक माणूस राज्य करतो तर साधारणतः आपला अंदाज असतो की त्याच्या पुढचे जे कोणी बादशाह असतील, समजा त्याचा मुलगा असेल, नातू असेल, ते कमीत कमी 49च्या निम्म 20 वर्ष 25 वर्ष काहीतरी राज्य करतील. गंमत अशी आहे की औरंगजेबाचं 49 वर्षांची कारकीर्द ही पुढच्या बादशहांना तेवढीच कारकीर्द कंप्लीट करण्याकरता त्याच्यात जितके बादशाह येऊन गेले त्यांची नावं बघितली तर एकूण 9 बादशाह आहेत. औरंगजेबाची मुलं, 2 मुलं त्याची गादीवरती आली होती, त्यांची मुलं म्हणजे औरंगजेबाची नातवंड पंतवंड अशी सगळी करत पुढची 49 वर्ष 9 बादशाहांनी व्यापली. ती कारकीर्द एका माणसाने व्यापली होती. इतकं त्या पीकवरती मुघलांचं साम्राज्य नेलं होतं. औरंगजेब 1707 साली गेला. नगरजवळ भिंगारला त्याचा मृत्यू झाला आणि औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर तिकडे त्यांचं ते सगळं कबर वगैरे सगळं प्रकरण आहे. मुद्दा हा आहे की औरंगजेब गेल्यानंतर औरंगजेबाच्या 2 मुलांमध्ये वाद लागले. सगळ्यात थोरला जो मुलगा होता त्याचं नाव शहाजहान मुअज्जम आणि धाकटा आझम या दोघांमधले वाद इतके विकोपाला गेले की औरंगजेबाने ज्यावेळेला संभाजीवांना कैद केलं होतं त्यावेळेला रायगड संभाजीवांना पकडल्यानंतर 6 महिन्याने पडला. स्वतः संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज, संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसुबाई साहेब, दुर्गाबाई किंवा मदन सिंग हा बाकीचा सगळा कबिला हे सगळे अटकेत पडले आणि या सगळ्यांना दिल्लीला घेऊन जाण्यात आलं. औरंगजेबाने शेवटपर्यंत शाहू महाराजांना स्वतःच्या बरोबर ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे औरंगजेब गेल्यानंतर औरंगजेबाचा मुलगा जो शहाजादा आझम जो होता त्याचा लाडका एक मुलगा होता दुसरा, तो उत्तरेकडे जाताना आझमने माळव्यात दोरा नावाचं गाव आहे छोटंसं धारच्या जवळ, तिथे शाहू महाराजांची सुटका केली आणि त्यांना परत पाठवलं. आता त्या पुढच्या इतिहासात मी जात नाही की शाहू महाराज परत आले त्यावेळेला इथे ताराबाई साहेब राज्यकारभार करत होते आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या. गंमत अशी होते की 1712पर्यंत म्हणजे 1707 ते 1712 पुढची 5 वर्ष हे औरंगजेबाच्या मोठ्या मुलाने राज्य केलं. त्याचं नाव होतं बहादूर शाह म्हणून त्याने नाव घेतलं आणि तो गादीवरती आला. त्याच्या पुढचं 1 वर्ष एक वेगळा बादशाह आला, त्याचं नाव होतं जहांगीर शाह. त्याच्यानंतर एक बादशाह गादीवरती आला, त्याचं नाव होतं फर्रुख सियर. आता फर्रुख सियरच्या कारकिर्दीमध्ये मुघल बादशाहीचं वजन, बादशाहीचा जो काही डोलारा होता तो प्रत्यक्ष बादशाहाकडे राहिलाच नव्हता. बादशहाचे 2 सगळ्यात मोठे कर्तबगार अधिकारी, हे एक त्यातला वजीर होता आणि त्या वजिराचा सख्खा भाऊ जो दख्खनचा सुभेदार होता. त्यावेळेला 6 सरसुभे दख्खन ही एक संज्ञा मिळते. म्हणजे नर्मदेच्या खालचा सगळा भाग त्याचे मुघलांचे 6 मोठे सुभे होते. हे 6 सुभे सांभाळणारा एक सरसुभेदार हा तो त्या वजिराचा भाऊ होता. एकाचं नाव होतं सय्यद अब्दुल्ला आणि एकाचं नाव होतं सय्यद हुसेन अली. दोघेही सख्खे भाऊ आहेत आणि ते बादशहावरती बादशहाचा ते रिमोट कंट्रोलसारखा वापर करतात आणि बादशहाकडनं सगळ्या गोष्टी करून घेतात. फर्रुख सियरला काही वर्षांनी ही गोष्ट कळली की सय्यद बंधू माझा वापर करतात आणि ते सगळं झालं. 1717च्या सुमाराला सय्यद बंधूंनी त्या बादशहाला तिथनं पदच्युत केलं आणि नवीन बादशाह आणायचं ठरवलं. फर्रुख सियरला काढल्यानंतर पुढचे काही महिने रफीउद्दौला नावाचा एक बादशाह सय्यद बंधूंनी आणून बसवला. त्याच्यानंतर रफीउद्दर्जत नावाचा एक बादशाह आणून बसवला आणि त्याच्यानंतर जो एक प्रदीर्घ काळाकरता बादशाह आला त्याचं नाव होतं मोहम्मद शाह. त्याला इतिहासात मोहम्मद शाह रंगीला, तो व्यसनात वगैरे व्यसनाधीन झाला होता, नाच गाण्यात आणि दंगा असायचा. पण या सगळ्या बादशाहांच्या कारकिर्दीचा सुरुवातीचा काळ या सय्यद बंधूंनी घेतला. तर गंमत अशी आहे की
1707 पर्यंत मराठ्यांचं साम्राज्य ज्यावेळेला एका लेवलला येऊन थांबलंय की शिवाजी महाराज गेलेत, संभाजी महाराजांना पकडलं, संभाजी महाराजांचे अत्यंत दुर्दैवी हाल आणि अतिशय विचित्र पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली. राजाराम महाराजांचा मृत्यू झाला, ताराबाई साहेब होत्या, हे सगळं चालू होतं. मराठे जवळपास संपलेत असं मुघलांचा एक समज झाला होता, की मुघलांचाच नाही, त्यावेळेला दक्षिणेत ज्या काही छोट्या मोठ्या सत्ता होत्या, शाह्या होत्या, त्यात इंग्रज होते, त्यात सिद्धी होते, निजाम होता, उत्तरेत राजपूत होते, जाट होते, सगळ्यांना वाटत होतं की त्या मराठे गेले. शाहू महाराजांच्या काही माणसांनी हा सगळा जो काही समज आहे हा गैरसमज करून ते सगळे त्यांचे मनसुबे धुवायला मिळवले. शाहू महाराजांचा माणूस म्हणजे पेशवा त्यावेळेचा, त्याचं नाव बाळजी विश्वनाथ, या माणसाला शाहू महाराजांनी सांगितलं की तुझं आता सगळ्यात महत्त्वाचं काम की तू दिल्लीत जायचं, दिल्लीत जाऊन माझी आई म्हणजे संभाजी महाराजांची पत्नी, शाहू महाराजांची मातोश्री आणि बाकीचा जो कबिला तो सोडवून आणायचा. याच्याबरोबर आणखीन महत्त्वाची कामं काय, तर 3 संध्या मराठ्यांना हव्या होत्या. एक होती चौथाईची. मुघलांच्या प्रदेशातून त्यांच्या उत्पन्नाचा 1/4 हिस्सा हा मराठ्यांना खंडणी दाखल यावा. खंडणी हा शब्द निगेटिव्ह नाही आहे. खंडणी म्हणजे आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला काही रक्कम द्यायची, त्या रकमेच्या ऑफिशियल रिसिप्ट्स आम्ही तुम्हाला देऊ. आणि हे शिवाजीबांनी पण केलं आहे. शिवाजीबांच्या प्रतापराव गुजरांची जव्हार आणि रामनगरच्या लोकांना पाठवलेली खंडणीची पत्रं आहेत, उपलब्ध आहेत. आणि त्याच्या प्रतापराव स्पष्ट म्हणतात की तुम्ही आम्हाला खंडणी द्या, आम्ही तुम्हाला त्याच्या रसिदा देऊ आणि आम्हाला तुम्हाला कधी त्रास देणार नाही त्या वर्षात तरी. हे सेम मराठ्यांनी केलं. पण हे सगळं होताना गंमत अशी झाली की राजकारण कुठून येतं, म्हणजे या सगळ्याचा पानिपतशी काय संबंध हा प्रश्न कदाचित तुझ्या मनात येईल. पण मराठ्यांनी राजकारण खेळायला कशी सुरुवात केली की बादशाह काय करायचा, मुघल बादशाह औरंगजेबाचं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणा किंवा युद्ध जिंकण्याचं कसं म्हणा, तो कधीच रणांगणात तलवार घेऊन शत्रूची कापाकाप करायला उतरायचा नाही. संजूचं तत्त्व उघड आहे की उत्तम सेनानी कोण असतो किंवा उत्तम जनरल कोण असतो, जो तुमच्या सैन्याचा, स्वतःच्या सैन्याचा कमीत कमी रक्तपात करतो म्हणजे शत्रू सैन्याचं जास्तीत जास्त नुकसान करतो आणि युद्ध जिंकतो, तो उत्तम जनरल असतो. तुम्ही 1000 माणसं घेऊन तुम्ही युद्धात उतरताय आणि 1000 पैकी तुमची 900 माणसं मारली जात आहेत, तुम्ही उत्तम जनरल नाही आहात, तुम्ही काही त्याचा उपयोग नाही, तुमची माणसं मारली जातात. मराठ्यांनी हेच केलं. सय्यद बंधूंपैकी हा सय्यद अब्दुल्ला जो तिकडे होता, उत्तरे होता, सय्यद हसन अली दक्षिणेत होता, हुसैन अली, ह्याच्याकरवी मराठ्यांनी एक राजकारण असा रमलं की साताऱ्यातनं कोणता तरी एक माणूस पकडला, एक मुलगा पकडला, तो दिसायला अतिशय सुंदर होता, तो इराणी वंशाचा होता, त्याला बादशाह म्हणून घोषित करायचं आहे आपल्याला, अशी एक आवई उठवली. त्याला एका हत्तीच्या हौद्यात बसवतं. त्याला म्हणजे तो जो सय्यद हुसैन अली असायचा, अब्दुल्ला होता, तो प्रत्येक दिवशी त्या हत्तीसमोर जायचा, त्याला कोर्निस करायचा. तो जो हत्तीचा हौदा होता तो 4ही बाजूनी पांढऱ्या तलम वस्त्राने आच्छादलेला होता. आत कोण बसलंय, त्याचा चेहरा काय, तो बाई आहे माणूस आहे, कोणालाही माहीत नव्हतं. पण तरीही ही सगळी माणसं रोज त्याच्यासमोर जाऊन मुजरे करायची, त्याला कोर्निसात करायची आणि असा हा सगळा लवाजमा उत्तरेकडे जायला लागला. फरुख सियर त्यावेळेला गदीवरती होता. फरुख सियरला ही सगळी गोष्ट कळली की असं आहे, हा नवीन कोणतरी शहाजादा उगवला. ह्यांनी हूल अशी उठवली की अकबर म्हणजे औरंगजेबाचा मुलगा अकबर, त्याचा मुलगा मुईउद्दीन नावाचा कोणतरी एक आहे आणि त्याला आम्ही उत्तरेकडे घेऊन येतोय. आणि आता बादशाहवरती दबाव असा पडायला लागला की हे किंगमेकर आहेत, यांनी मला गादीवरती बसवलंय, उद्या आता जर हे त्याला घेऊन येत आहेत तर मला हे गादीवरनं काढा आणि त्याला बसवणार. त्यांनी ऑर्डर सोडल्या की त्याला इकडे आणायचं नाही, तुम्ही त्याला जे काही दक्षिणेत आहे तुमच्या मागण्या आम्हाला द्या, आम्ही मान्य करतो. मराठ्यांनी मागण्या ठेवल्या की आम्हाला 50 लाख रुपये मिळावेत, आमची सगळी माणसं आहेत ती मुक्त करावीत आणि आमच्या या 3 संध्या तुम्ही आम्हाला द्याव्यात, ज्यात चौथाईची सनद होती, ज्यात सरदेशमुखीची सनद होती, म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा 10% हिस्सा हा मराठ्यांच्या छत्रपतींची खाजगी मिळकत म्हणून हातांना दिला जाईल. आणि स्वराज्याची सनद महत्त्वाची होती की औरंगजेबाने जे शिवाजी महाराजांचं स्वराज्य गिळंकृत केलं होतं ते स्वराज्य मुघलांच्या सही शिक्क्याने परत हे आम्ही तुमच्याकडनं घेतलं, हे आम्ही तुम्हाला परत देतो, असं साधारणतः तुमचं जे सभासदांनी वर्णन केलं की अहिवंतापासून चंद्रिक कावेरीपर्यंत सगळा मुलूक जो काही होता तो सगळा मुलूक हा मुघलांच्या सही शिक्क्याने पुन्हा मराठ्यांना मिळावा, जेणेकरून मुघलांचा त्याच्यावरती काही अधिकार नसेल. 1719 साली मराठ्यांची 50,000ची फौज बाळाजी विश्वनाथांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत गेली. सय्यद बंधू होतेच. दिल्लीत गेल्यानंतर बादशहाचं टिपिकल ती नाटकं सुरू झालं की त्याला माझ्यासमोर हजर करा, मी त्याला बघीन, मग सगळं जे काही करायचं ते करेन. सय्यद बंधूंनी सगळं होकार दिला, सगळं केलं. त्या सनदा आणि ते पैसे आणि कबिला हा सुखरूप सुटल्याची खात्री करूनच तो जो मुलगा आणला होता त्याला त्यांच्यासमोर नेलं, बादशाच्या समोर नेलं. गंमत अशी की बादशाला त्याच्या विरुद्ध काही ॲक्शन घ्यायला वेळच नाही मिळाला, कारण पुढच्या काही दिवसात किंवा हार्डली 1 आठवड्याच्या आत
सय्यद बंधूंनी फर्रुखसिंगला पदच्युत केलं, त्याचे डोळे काढले, त्याला कैदेत टाकलं होतं, त्याच्या आईलाही कैदेत टाकलं. आणि हा पुढचा जो मगाशी मी नाव सांगितलं, रफीउद्दौला नावाचा एक बादशाह आणून बसवला. तो 3 महिने होता, त्याचा खून पाडला गेला. रफीउद्दौलाने काही केलं नाही. रफीउद्दर्जत नावाचा आणखीन एक बादशाह आला, तो 4 महिने होता, तो 4 महिन्याने मरण पावला. त्याला कोणी खून केला का तो स्वतः मेला काही सांगता येत नाही, पण तो मरण पावला. आता मोहम्मद शाह गादीवरती आला आणि मोहम्मद शहाने मराठ्यांना या सगळ्या संधी दिल्या. इथून पहिला टप्पा सुरू होतो की मराठे कसे वरचढ होत चाललेत आणि मराठ्यांचा दिल्लीशी प्रत्यक्ष संबंध कधी आला. म्हणजे आपली लोक औरंगजेब गेल्यानंतर नर्मदा क्रॉस करून वरती गेली होती. नेमाजी शिंदेवर आपली लोक होती जे माळव्यात जाऊन धुमधाम करत होते, पण प्रत्यक्ष दिल्लीच्या दरबारात थांबून तो सगळा डामडोल बघायचा आणि आपला शत्रू कसा आहे. आता पुढच्या प्रत्येक ह्याच्यात ते येत जाईल, पण शिवाजी महाराजांचं चरित्र किंवा शिवचरित्र आणि पुढच्या या सगळ्या घडामोडी यात कुठे ना कुठेतरी साम्य आहे. 1642 साली शिवाजी महाराज विजापुरात गेलेत. शहाजीराजांच्या बरोबर ते विजापूरच्या दरबारात गेलेत आणि तो विजापूरचा दरबार बघितला. शत्रूचं अवलोकन केलं की शत्रूची ताकद काय, शत्रू खरंच किती बलवान आहे, तो मला किती मारू शकतो किंवा मी काय स्टँड गेलं त्याचं पुढचं काय होऊ शकतं. कदाचित हे त्यावेळेला प्रत्यक्ष महाराजांनी केलं नसेल, पण त्यांच्या डोक्यात ते होतं आणि पुढे त्यांना ते लक्षात आलं असेल की विजापूर दरबार किती खिळखिळा झाला आहे. सेम गोष्ट 1719च्या या स्वारीत झाली. त्याच्यात या बाळाजी विश्वनाथाचा 19 वर्षाचा एक मुलगा तिकडे हजर होता. त्या मुलाने हे सगळं बघून ठेवलं की दिल्लीची बादशाही किती खिळखिळी झाली, आतमधली राजकारणं काय आहेत, सय्यद बंधू कसं बादशाहाला दबावात घेत आहेत. ही सगळी राजकारणं किंवा या सगळ्या घडामोडी त्या 19 वर्षाच्या पोराने लक्षात ठेवल्या. तो पोरगा दक्षिणेत परत आला. बाळाजी विश्वनाथ 1 वर्षात मृत्यू पावले आणि बाळाजी विश्वनाथांच्या या मुलाला शाहू महाराजांनी पेशवाई दिली. त्याचं नाव बाजीराव, थोरले बाजीराव पेशवे अर्थात. 1720च्या ऑगस्टमध्ये बाजीरावांना पेशवाई मिळते. पुढची जवळपास 15 ते 17 वर्ष जातात. बाजीराव पहिली 10 वर्ष बाजीरावांची 9 वर्ष ही दक्षिणेत गेलीत निजामाच्या विरुद्ध. त्याच्यात आता मी काही जात नाही कारण तो वेगळाच विषय आहे. पानिपतशी संबंधित बोलायचं तर उत्तरेकडे म्हणजे नर्मदा क्रॉस करून बाजीराव ज्यावेळेला जातात त्यावेळेला माळव्यात पहिल्यांदा मराठ्यांनी गिरधर बहादूर आणि दया बहादूर या 2 राजपूत सरदारांचा, मराठ्यांनी म्हणण्यापेक्षा मराठ्यांनी म्हणताना स्वतः बाजीरावांनी नाही पण बाजीरावांच्या धाकट्या भावांनी चिमाजीप्पाने उज्जैनला पराभव केला. उज्जैन म्हणजे प्रत्यक्ष उज्जैनला पराभव नाही केला. उज्जैनच्या जवळ अमझिरा नावाचं एक गाव आहे. त्या अमझिरात मोठी लढाई झाली नोव्हेंबर 1728मध्ये. सायमल्टेनियसली त्याच वेळेला बाजीराव हे पूर्व बाजूने बुंदेलखंडात घुसले होते आणि बुंदेलखंडात बादशहाच्या दुसऱ्या तितक्याच मोठ्या एका ताकदवान सरदाराचं ज्याचं नाव मोहम्मद खान बंगश, त्या बंगशाचा पराभव झाला आणि एकाच वेळेला 3 बादशाही सरदारांचा पराभव होतो मोजून 1-2 महिन्यांच्या आसपास. ही गोष्ट त्यावेळेला हिंदुस्थानात कोणालाही पटली नाही, पचली नाही, रुचली नाही, तुम्ही काही म्हणा. पण दया बहादूर आणि गिरधर बहादूरचं नाव त्यावेळेच्या हिंदुस्थानात इतकं गाजलेलं होतं की त्यांना हरवणं कोणालाही शक्य नाही. बाजीरावांचं स्वतःचं वय यावेळेला 28 आहे आणि बाजीरावांपेक्षा चिमाजीप्पा 5-1 वर्षांनी लहान आहे. 23 वर्षाचा हा कोवळा पोरगा जातो आणि 45-50 वर्षाच्या त्या 2 राजपूत भावांना जे ऐमईसारखे तिकडे बसलेत त्या माळव्यामध्ये त्यांना जाऊन हरवतो आणि नुसता एकटा जात नाही, त्याची बायको बरोबर आहे. हे सांगण्याचं कारण असं आहे की आपल्याकडे पुढच्या काळात पानिपतकडे येताना जो एक प्रवाद असतो की मराठ्यांनी आपल्या बायकाबरोबर नेल्या, हे पानिपतचं नाही आहे. 23 वर्षाचा चिमाजीप्पा त्याच्याहून आणखीन 2-3 वर्ष लहान असेल तिची बायको घेऊन उत्तरेकडे गेला आहे. त्याने ते युद्ध जिंकलं आहे आणि पुढे त्याने क्षिप्रा नदीच्या काठी सगळा तो दानधर्म वगैरे केला आहे. बाजीरावांनी सुद्धा हे केलं आहे. बाजीरावांनी स्वतः काशीबाईंना घेऊन मस्तानीला घेऊन या उत्तरेत स्वाऱ्या केलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता मी थेट येतो 1737पर्यंत. हे थोडं आपण उड्या मारत चाललो आहे पण त्याला काही पर्याय नाही कारण मधल्या काही घडामोडी या दक्षिणेकडच्या त्या मला सांगून चालणार नाही. 1737 साली जे मगाशी जो कालखंड होता आपला की 42 वर्ष, आता मी 42 वर्षावर डायरेक्टली 22 वर्षावरती उडी मारतोय. 1761च्या आधी 22 किंवा 24 वर्षाआधी बाजीरावांनी दिल्लीवरती हल्ला केला. मराठ्यांचा दिल्लीवरती झालेला पहिला हल्ला 1719 सालची जी स्वारी होती ती स्वारी हा हल्ला नव्हता, ती एक नियोजित स्वारी होती आपल्या मागण्या मान्य करून घेण्याकरता. 1737ची स्वारी ही अनप्लॅन्ड स्वारी आहे, ती कोणतीही स्ट्रक्चर्ड मोहीम नाही, त्यात कोणत्याही पद्धतीने मला दिल्लीवरती जाऊन हल्ला करायचा असं नाही आहे. बेसिकली झालं असं 2 मिनिटात सांगतो. चंबळ नावाची यमुनेची एक उपनदी आहे जी तुमची साधारणतः प्रयागराजच्या अलीकडे जाऊन थोडीशी वर यमुनेला जाऊन मिळते. चंबळच्या दक्षिणेला अटेर नावाची गढी त्यावेळेला होती. अटेरचा किल्ला अजूनही आहे तो. अटेरला अनिरुद्ध सिंग नावाचा एक माणूस हा तिकडचा जाट स्थानिक होता, तो तिकडे राज्यकर्ता होता, राजपूत जाटांपैकी होता. बाजीरावांनी त्याच्यावरती जाऊन हल्ला चढवला, अटेरची गढी जिंकली. बाजीरावांचे 2 सरदार म्हणजे स्वतः बाजीरावांचा एक सरदार त्याचं नाव होतं मल्हारराव होळकर आणि मल्हारराव होळकरांचा एक सरदार त्याचं नाव होतं विठोजी बुळे,
हे दोघंजणं अटेरची गढी जिंकल्यानंतर चंबळ क्रॉस करून पुढे गेले, यमुनेवरती आले, त्यांनी यमुना क्रॉस केली. 1737 साली पहिल्यांदा मराठ्यांची घोडी यमुनेच्या पाण्यातनं क्रॉस करून पलीकडे गेली. जे आपण टिपिकली ऐकतो की यमुनेच्या ह्याच्यात मराठ्यांची भीमथडी घोडी धावायला लागली वगैरे, हे टिपिकली 1737ची घटना आहे. मराठे दुआबात उतरले. दुआब म्हणजे काय तर दो आब, बेसिकली आब म्हणजे पाणी, नदी. तर गंगा आणि यमुना या दोन नद्यांच्या मधला प्रदेश इज दोआब. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश की हे सगळे रेफरन्सेस पुढे पानिपतच्या ह्याच्यात येणार आहेत. दोआब काय असतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी काय असतात. पण मराठे दोआबात उतरले. आपली लोक त्याला अंतर्वेद म्हणतात. अंतर्वेदीत उतरले आणि मराठ्यांनी यमुना क्रॉस करून पुढे जलेसर वगैरे हा सगळा काही भाग आहे, त्या जलेसरच्या प्रांतात स्वाऱ्या करायला सुरुवात केली. गंमत आता अशी आहे की त्यावेळेचा अयोध्येचा नवाब, त्याचं नाव होतं सादत खान, त्याच्याबरोबर दिल्लीचं त्यावेळेचं वजीर, त्याचं नाव होतं कमरुद्दीन खान, ही सगळी लोकं चालून आली आणि होळकर आणि बुळेंचा त्यांनी पराभव केला. या सगळ्या घडामोडी होताना बाजीराव यमुनेच्या काठावरती येऊन थांबलेत. सादत खानाने गंमत काय करावी, त्याने बादशाला कळवलं की मी बाजीरावाला हरवलं आहे. बाजीराव यमुना सोडून दक्षिणेकडे पळून गेला आहे आणि तो कधीही आता उत्तरेकडे पुन्हा फिरकणार नाही, ही बढाई सादत खानाने मारून पाठवली. सादत खानाने गंमत अशी केली की मी बाजीरावाला, मराठ्यांच्या पेशव्याला मी यमुनेपासून दूर हकललं आहे, त्याला मी कायमचं दक्षिणेकडे पाठवून दिलं आहे. बाजीरावांनी चिमाजीप्पांना पत्र पाठवलं. त्या पत्रातली वाक्य अशी आहेत की सादत खानास गर्व झाले, हरिभक्तास पुन्हा रेवा पार होऊ देत नाही. रेवा म्हणजे नर्मदा. मी त्याला, हरिभक्त म्हणजे बाजीराव, त्याला मी नर्मदा क्रॉस करून दक्षिणेकडे पाठवलं आहे आणि तो पुन्हा कधी उत्तरेकडे येणार नाही, अशी मी सगळी व्यवस्था केली आहे. गंमत आहे, म्हणजे मी सांगतो ते कदाचित गंमत वाटेल, पण जसं आपण सिनेमात बघतो किंवा टिपिकली बाजीराव मस्तानीमध्ये जे कॅरेक्टर उभं केलं आहे तसं बाजीरावांचे व्यक्तिमत्व आहे, खरंच आहे. म्हणजे एरवी आम्ही सांगतो की सिनेमावरती विश्वास ठेवू नका, पण बाजीराव तसे आहेत. बाजीराव यमुनेच्या काठावरती बसलेत आणि बाजीरावांना हे सगळं कळतं की सादत खानाने बढाई मारली आहे. बादशाहकडनं तो वस्त्र घेतोय, हत्ती घेतोय, दागिने घेतोय, सांगून काय तर बाजीरावने मी दक्षिणेकडे पाठवलं. वास्तविक मी इथे बसलो आहे. आता तो जो इगो असतो तो बाजीरावांचा जागा झाला की मी इथे असताना हा सांगू कसं शकतो. तर बाजीरावांनी दक्षिणेकडे, म्हणजे चिमाजीप्पांना त्या पत्रात सगळं तो त्यांचा पुढचा मनोदय लिहिला की आता ह्याच्यावरती उपाय दोन, सादत खानाचं गर्वहरण करायचं किंवा दिल्लीत जाऊन पूर जाळायचा. सादत खानचं गर्वहरण मी आताही करू शकतो, पण आता मला बादशाहच्या दरवाजावरती जाऊन टकटक करायचं आणि त्याला सांगायचं की मराठे तुझ्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचलेत. आणि ही अनप्लॅन मोहीम होती. अटेरवरनं मराठे परत फिरणार होते. बाजीराव अटेरवरनं दक्षिणेकडे यायचं होतं आणि राजपुतांना आणि माळवामधली मोहीम काढायची होती, ही ठरलेली होती. पण बाजीरावांनी तो सगळा प्लॅन कॅन्सल केला. बाजीराव तिथून निघाले. दिवसाला 20 ते 22 कोस, हे बाजीरावांच्या पत्रातलं वाक्य आहे. ही दौड करत यमुनेच्या दक्षिण तीरावरनं बाजीराव थेट दिल्लीत शिरले. म्हणजे जाटांच्या प्रदेशाला थोडंसं बायपास करून दिल्लीत आत्ताही जो कालकाजी वगैरे सगळा एरिया आहे, हजरत निजामुद्दीनच्या जवळपासचा, कालकाजीला तिथे रामनवमीची यात्रा होती. त्या जत्रेत जाऊन बाजीरावांनी कोणाचं उंटा पळव, घोडी पळव, झांबडाझांबड केली असा एक शब्द आहे त्या पत्रात. झांबडाझांबड म्हणजे बऱ्याच इतिहासकारांनी अर्थ लावला की लोकांना लुटलं किंवा काय केलं. टेक्निकल तसं वाटत नाही. कोण यात्रेकरू असतात, कारण शेवटी रामनवमीची यात्रा होती, हिंदूंची यात्रा होती. कोणाला पकडलं असेल, कोणाला भाला टोच, कट्यार टोच, आणि त्याला घाबरवायचं बेसिकली, जेणेकरून ती लोकं आरडाओरडा करत दिल्लीत जातील. आणि तसंच झालं. ही सगळी लोकं दिल्लीत हात उंचावून वगैरे किंचात सुटले की मराठे आले म्हणून. दिल्लीत बादशाह आनंदात आहे की सादत खानाने बाजीरावला दक्षिणेकडे पाठवलं आहे, कमरुद्दीन खान खुश आहे. आता मराठे आले कुठनं, हा कोणतरी असा सामान्य असेल. तर बादशहाचे हेर जाऊन व्हेरीफाय करून आले, खरंच बाजीराव होता. बाजीराव दिल्लीत गेला. बाजीरावाने दिल्ली, पूर्ण शहर मराठ्यांची फौज फिरत होती. दिल्लीचा लाल किल्ला आतून बंद करण्यात आला. बादशाह दिल्लीच्या लाल किल्ल्यात बसला होता, तो स्वतः बाहेर आला नाही. दिल्लीची एक फौज, बादशाहचा मीर आतिश खान नावाचा एक माणूस होता, आमिर खान नावाचा एक माणूस होता, ही सगळी लोकं बाहेर आली. बाजीरावांनी पद्धतशीरपणे, पुन्हा मी शिवाजी महाराजांचं उदाहरण देतो त्याच गोष्टी करता की शिवाजी महाराजांनी जे बहादूर खान कोकलताज संबंधी केलं होतं पेडगावला, सेम स्ट्रॅटेजी बाजीरावांनी तिकडे केली. 5,000ची फौज मागे ठेवली, बादशहाची फौज येऊ दिली. बाजीरावांची 40,000ची फौज पलीकडे जाऊन थांबली होती. ती 5,000ची फौज बादशाही फौजांना हुलकावणी देत घेऊन आली आणि त्यांना फडशा पाडून परत पाठवून दिलं. आणि विल्यम आयर्विनचं जे लेटर मुगल्समध्ये त्याने वर्णन केलं की ह्यातली लोकं ही दिल्लीत, बादशाही फौज दिल्लीत शिरली, ती स्वतःच्या पायांवरती शिरली नाही. कोण रांगत येतं आहे, कोण लंगडत येतं आहे. आणि ती जी पूर्वी दुकानं असायची की
भिंतीला बांबू तिरका लावायचा, त्याच्यावरती कापड लावायचं आणि खाटा टाकून त्याच्यावरती माल विकायचा. लोकांनी त्या खाटांवरचा माल टाकून दिला आणि ते स्ट्रेचर म्हणून उपयोग करून त्या लोकांना ते दिल्लीत घेऊन आले. बापरे. सो बाजीरावांची पहिली स्वारी, मराठ्यांचा पहिला तडाखा दिल्लीला 1737 साली बसला. आता इथून प्रत्यक्ष, म्हणजे ह्याच्या आधी होत होतंच, बादशाही सरदारांविरुद्ध होत होतच, पण इथून प्रत्यक्ष बाजीराव आणि दिल्लीची बादशाही ह्यांच्यात क्रॉस आलं, वितुष्ट निर्माण झालं. पण हे वितुष्ट फार काय चाललं नाही. म्हणजे 3 वर्ष पुढची जातात न जात किंवा 2 वर्ष जातात न जातात तर सगळ्यात मोठं त्यावेळेचं परकीय आक्रमण हिंदुस्थानवरती येऊन ठेपलं. हिंदुस्थानात यायला त्यावेळेला 2 वाटा आहेत. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला सिंध प्रांताकडे जाता, म्हणजे तुम्ही ज्यावेळेला दिल्लीकडनं तुम्ही इराणकडे जात असता किंवा इराणकडनं दिल्लीकडे येता, त्यावेळेला एक हिंदुकुशी रांग तुमची वर्ण येते आणि खाली सिंध प्रांतातनं तुमच्या जी अरवलीची इकडची रांग जी खाली पसरली गेली, ती अरवली नाही आहे बेसिकली, पण ती वेगळी डोंगरांग पसरली गेली. सिंधच्या प्रांतातून तुमची बोलनखिंड उतरते आणि हिंदुकुशच्या प्रांतातनं तुमची अटकच्या मार्गाने तुम्ही येता ज्यावेळेला, त्यावेळेला तुमची खैबर खिंड उतरते. खैबर खिंडीतनं नादिरशाह चालून आला आणि नादिरशहाचं सगळं सैन्य हे दिल्लीवरती येऊन आदळलं. यावेळेला दिल्लीत मोहम्मद शाह रंगीला बादशाह आहेत, त्याचं नाच गाणं आणि टिपिकल जे मुघलांचं ऐशाराम असायचा तो चालू होता. दिल्लीत सुदैवाने जो वजीर पदावरती होता कमरुद्दीन खान, तो अतिशय हुशार माणूस आहे, तो एक उत्तम सेनापती आहे. त्याच्याबरोबर सादत खान आहे, त्याच्याबरोबर अहमद खान बंगश आहे आणि त्याच्याबरोबर निजामुल मुल्क जो दक्षिणचा त्याचा सुभेदार होता मुघलांचा, ऑफिशियली तो सुभेदार होता, त्याने स्वतःचं एक राज्य स्थापन केलं होतं. पण त्याला दिल्लीच्या बादशाहीत इंटरेस्ट होता, त्याच्या मुलाला वजिरी द्यायची होती म्हणून तो दिल्लीकडे लक्ष देऊन होता. ही सगळी लोकं दिल्लीत जमली असल्यामुळे सगळ्यांनी विचारविनिमय केला आणि नादिरशाहला तोंड द्यायचा काहीतरी एक प्लॅन सगळा केला होता. दुर्दैव, म्हणजे बादशाहीचं दुर्दैव असं झालं की नादिरशाहला त्यांना तोंड देता आलं नाही. नादिरशाह दिल्लीत घुसला. 1738-39 सालची ही नादिरशाहची स्वारी झाली. बाजीरावांनी सगळ्यात मोठं राजकारण यावेळेला असं केलं, मी आता थोडंसं पुन्हा मागे शिवाजीमानांकडे जातो. दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला शिवाजीमानी जे केलं की उत्तरेची माणसं किंवा उत्तरेकडनं मुघल, पठाण, रोहिले, उझबेक ही सगळी लोकं जी मध्य प्रांतातून उत्तरेकडे आली आहेत, दिल्लीत येऊन स्थिरस्थावर झाली आहेत, ही सगळी लोकं आता दक्षिणेकडे येणार आहेत. ही सगळी लोकं दक्षिणेत येऊन स्थिरस्थावर होण्याच्या आधीच त्यांना इथनं उकडून फेकलं पाहिजे. दक्षिणेत यावेळेला कोण होतं? त्यात विजापूरची आदिलशाही होती, त्यात गोवळकोंड्याची कुतुबशाही होती, नगरची निजामशाही ऑलरेडी बरखास्त झाली होती, कोकणात सिद्धी होते. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज या सत्ता व्यापाराकरता आल्या होत्या तरी त्या स्थान बळकट करायला बघा होत्या. छोटे मोठे संस्थानिक होते आणि या सगळ्यांच्या छताडावर पाय रोवून मराठ्यांचं एक नवीन राज्य शिवाजीमाने निर्माण केलं होतं. पुढाकार शिवाजीमाने घेतला, बाकीच्या कोणीही घेतला नाही. शिवाजी महाराजांसारखा द्रष्टा माणूस तिकडे आहे आणि त्या माणसाने तो धोका ओळखला आहे की आज औरंगजेब तिथे बसला आहे आणि औरंगजेब स्वतः दक्षिणेत येऊन थांबला होता त्याच्या पूर्वीच्या सुभेदारीच्या काळात. हा पुन्हा कधी ना कधी दक्षिणेकडे येणार. अंतर्गत शायांमधला होता, म्हणजे शिया शाया, सुन्नी शाया, मग ते एकमेकांना शहा न मानण्याचा जो काही प्रकार होता तो, यातनं औरंगजेब दक्षिणेकडे येणार. त्याचा बाकीच्यांवरती राग आहे तसा आपल्यावरही आहे. मराठ्यांचं राज्य तो गिळंकृत करणार, बाकीच्या शाळा तो गिळंकृत करणार. त्यापेक्षा आपण आत्ताच एकत्र व्हावं, आपली युती व्हावी आणि आपण त्या मुघलांना येणारं जे भविष्यातलं संकट आहे त्याला आपण तोंड द्यावं. हा सेम प्लॉट हा बाजीरावांनी पुढे करण्याचा प्रयत्न केला. बाजीरावांनी दिल्लीच्या बादशहाला कळवलं, इनफॅक्ट बादशहाकडनंच ते कमरुद्दीन खानाकडनं पण बोलावून आलं होतं की तोमास कुली खान किंवा नादिरशाह हा चालून येतो, तर त्याच्या जे काही त्याचं सैन्य आहे किंवा त्याचे जे काही फौजा आहेत त्याला तोंड देण्याकरता आम्हाला मदत हवी, आम्हाला रिइन्फोर्समेंट्स हव्यात. बाजीरावांनी राजपूत जी काही संस्थानं होती जी एकमेकांपासून फारकत घेऊन होती, उदयपूरचं जयपूरशी वितुष्ट होतं, उदयपूरचं जोधपूरशी वितुष्ट होतं, जयपूरचं जोधपूरशी वितुष्ट होतं. या सगळ्यामध्ये बाजीरावांनी या सगळ्या राजपूत राजांना एकत्र केलं. त्यांच्याकरवी असा प्लॉट केला की साधारणतः 1.25 लाख मराठ्यांची फौज आणि 2 लाखाची ही राजपुतांची फौज, अशी जवळपास 2.5 ते 3.5 लाखाची फौज ही घेऊन आपण दिल्लीवरती चालून जावं, आपण नादिरशाहचा पराभव करावा आणि जर जमलं तर मुघलांनाही तिथून काढून लावावं आणि उदयपूरच्या संस्थानापैकी, जे उदयपूरचं संस्थान कधीही मुघल असतील किंवा इतर कोणतीही सुलतानी सत्ता असेल त्यांच्यापुढे कधीही शरण नाही गेल, त्यांच्यातल्या कोणत्या तरी एका माणसाला आपण दिल्लीच्या सत्तास्थानावरती बसवावं किंवा तिथे पुन्हा हिंदूंचं सिंहासन निर्माण व्हावं. आता यात आक्षेप असा घेतला जातो की हे बाजीरावांना करायची काय गरज होती, यात शाहू महाराजांना त्यांनी बसवलं असतं तर काय बिघडलं असतं. पण शाहू महाराज स्वतः दिल्लीचं सिंहासन इच्छित नव्हते. बाजीरावांना स्वतःला हे माहिती होतं की दिल्लीचं सिंहासन आम्हाला नको आहे. साधी गोष्ट आहे, मी माझ्या घरात राहतोय,
माझ्या घरात एखादी कंपनी मी स्थापन करतोय, मी माझं घर किंवा माझी कंपनी मोठी करणार की मी दुसऱ्याला जाऊन मदत करणार आणि त्याची कंपनी मोठी होण्याकरता बघणार. बरोबर. दिल्लीची बादशाही गेली कैक वर्ष कैक शतकं तिथे आहे. तिथे आपला कोणतरी एक माणूस बसवावा जो आपलं काम करेल. आणि दिल्लीपेक्षा जर आपण रिमोट कंट्रोल होणार असो तर दिल्लीपेक्षा सगळ्यात मोठं स्थान हे साताऱ्याचं होईल हिंदुस्थानात. हा विचार कदाचित शाहू महाराज आणि बाजीरावाने केला. त्यामुळे आपण तिथे न बसता कोणतरी बसवावं. आणि बाजीरावांचं आणखीन एक पत्र आहे, ज्या पत्रात त्यांनी स्पष्ट अजून एक मनोदय हे केला की बादशाही मिळेल पण नंतर आपली पाठीतून फिरली तर ती चोरपोर खातील. उद्या तिथे काही उलटंसुलटं झालं तर लोक आपल्याला शिव्या घालतील. ह्यांच्यामुळे हे झालं. आत्तापर्यंत आमचं सगळं चालू होतं तर ते आम्हाला नको आहे, त्यामुळे आम्हाला बादशाही नको, हे सगळं करू. लक बाय चान्स बाजीरावांची सगळी फौज, निम्म्याहून जास्त फौज ही वसईच्या मोहिमेत गुंतली असल्यामुळे ती फौज येईपर्यंत बाजीराव बऱ्हाणपूरला जाऊन थांबले होते. आणि ती फौज रिलीज होऊन म्हणजे वसईचा संग्राम संपून ती फौज येईपर्यंत नादिरशाह तिथून निघून गेला होता. आपल्याकडे काही बातमीपत्र अशी आहेत, काही अखबार असे आहेत की ज्याच्यात क्लिअर कट म्हटलं आहे की बाजीरावांची युद्धाची तयारी बघून आणि बाजीराव तिकडे मोठ्या फौजेची जमवाजमव करतोय हे बघून नादिरशाहने दिल्लीतून काढता पाय घेतला. हे ऑफिशियली स्टेटमेंट्स आपल्याकडे लिहिलेले आहेत. हे सातारा ऐतिहासिक लेखमालेत ती अखबार त्याचे पब्लिश झालेले आहेत. मुद्दा हा येतो की 1738चं हे पहिलं परचक्र जे इराणमधनं दिल्लीवरती चालून आलं, या परचक्राला तोंड देणं हे मुघल बादशाहीला जमलं नाही. दिल्लीत नादिरशाहने अनन्वित अत्याचार केले. दिल्लीत नादिरशाहने कत्तली केल्या. त्याने कत्लेआमचा हुकूम सोडला. कत्लेआम म्हणजे तुम्हाला जर तो तुमच्या धर्माचा नसेल तर तुमच्या धर्माच्या पलीकडचा कोणी असेल तर तुम्ही तिथे जायचं. तुम्हाला जो दिसेल तो लहान असेल मोठा असेल सगळ्यांना कापून काढायचं. 9 वर्षाच्या वर सगळ्यांना कापून काढण्याचा आदेश नादिरशाहने दिला आहे. आणि पुढे तो गोकुळ वृंदावन जे पुढे अब्दालीने केलं त्याने सेम केलं की ही हिंदूंची तीर्थक्षेत्र आहेत, तिथपर्यंत तो आला. यमुना रक्ताने लाल झाली होती इथपर्यंत हे सगळे वर्णन आपल्याकडे आहेत. पण नादिरशाहची ही सगळी स्वारी झाली आणि बादशाहला कळून चुकलं की आता मराठ्याची गरज आपल्याला आहे. ही गोष्ट झाल्यानंतर पुढच्या 2 वर्षात बाजीराव गेले. बाजीरावांचा मुलगा गादीवरती आला. आपल्याकडे एक असतं की जे जीन्समधनं उतरत येतं की बाजी विश्वनाथ हा अतिशय हुशार राजकारणी माणूस, बाजीराव हा लढवय्या माणूस, शिपाईगडी. या दोघांचा अर्क आजोबांचा आणि वडिलांचा हे त्या नातवामध्ये उतरलं. आणि बाजीरावांचा मुलगा जो त्यावेळेला गादीवरती आला हा युद्धकलेतही तितकाच निपुण आहे आणि तो राजकारणातही तितकाच निपुण आहे. त्याचं नाव आहे नानासाहेब पेशवा. मूळ नाव बाळाजी बाजीराव. हा 1740 साली गादीवरती आला माणूस आणि त्याने मराठ्यांचं कार्यक्षेत्र रुंदावायला जी काही सुरुवात केली. नानासाहेब पेशव्याच्या पहिल्या 4 मोहिमा या उत्तरेत झाल्यात. 4 प्रदीर्घ मोहिमा आहेत. म्हणजे एक मोहीम 2-2 वर्षाची, 1.5-1.5 वर्षाची इतकी मोठी आहे. आणि नंतरच्या आयुष्यातल्या त्याच्या 4 ज्या मोहिमा आहेत या 6 मोहिमा आहेत ज्या दक्षिणेकडे झाल्या. पहिल्या 4 मोहिमांमध्ये पहिली 2 वर्ष ही एक तर त्रिवेणी यात्रा त्याची जी सगळ्यात मोठी झाली होती. म्हणजे काशी, प्रयाग आणि गया ही तिन्ही हिंदूंची तीर्थक्षेत्र सोडवण्याकरता नानासाहेब पेशवा स्वतः इथून उत्तरेत गेला. आणि त्यांनी सगळं जवळपास 75,000 ते 80,000ची चतुरंग सेना ही पेशव्याच्या बरोबर आहे. आणि एवढं सगळा मोठा दळ संभारतो त्या गडामंडळा आणि बुंदेलखंड आणि तसं करत तो प्रयागला गेला, तिथून गयाला गेला, तिथून मग ते बंगालचं सगळं प्रकरण झालं. आणि हे सगळं करताना त्याचा दुसरा उद्देश हा होता की बादशहाला आपलं शक्ती प्रदर्शन करावं. आत्तापर्यंत माझे वडील तुझ्याकडे येत होते, 40,000ची फौज घेऊन यायचे, 35-40,000चे घोडेस्वार असायचे, ते यायचे, कापाकापी करायचे आणि निघून जायचे. त्याची दहशत तुला पडली होती. आता आमची ताकद इतकी वाढली आहे की आम्ही 30-35,000 नाही, आम्ही 75,000 आणि 80,000च्या फौजा घेऊन तुझ्याकडे येतो आहे. आणि आम्ही 1743 नंतर 44, 45, 46 या छोट्या मोठ्या स्वाऱ्या उत्तरेकडे होत राहिल्या. 1747 ते 1749 या 3 वर्षात 3 महत्त्वाची माणसं, इतरही छोटी मोठी माणसं होती, म्हणजे दुय्यम दर्जाचे सेनापती, वजीर वगैरे ही सगळी लोकं आहेत. पण 3 मोठ्या माणसांचा तत्कालीन राजकारणातल्या मृत्यू झाला. 1747मध्ये नादिरशाहचा मृत्यू झाला, 1748मध्ये निजामाचा मृत्यू झाला आणि 1749मध्ये शाहू महाराजांचा मृत्यू झाला. तिन्ही शाह्यांचा सर्वोच्च पदी बसणारा एक आपले छत्रपती महाराज, निजाम असफजा जो निजामुल मुल्क होता तो. त्यामुळे दक्षिण असफजाच्या दृष्टीने मुक्त झाली, मराठ्यांच्या दृष्टीने ती मुक्त झाली. आणि जो कोणी माणूस येणार होता त्याला मराठे आता गदीवरती बसवणार होते. मराठे म्हणजे नानासाहेब पेशवे हे त्याच सगळ्या ह्याच्यात एक प्रमुख माणूस बनून राहिला होता. आणि इथे नादिरशाह मृत्यू पावला. नादिरशाह मृत्यू पावल्यानंतर नादिरशाह जायच्या आधी काही वर्ष तो भ्रमात गेला होता. भ्रमात म्हणण्यापेक्षा तो प्रत्यक्षात भ्रमात नव्हता, पण ते एक जी भीती असते की मी आत्तापर्यंत जे काही केलं आहे,
माझीच माणसं माझ्या विरुद्ध उठणार आहेत आणि ते मला मारणार आहेत अशा पद्धतीने काहीतरी त्याच्या डोक्यात येत होतं आणि ती भीती त्याची खरीही ठरली. त्याच्या प्रत्यक्ष त्याचे जे अंगरक्षक होते तेच त्याला पकडणार होते, त्याला मारणार होते किंवा पकडणार होते. त्याने आदल्या दिवशी त्याच्या एका विश्वासू गुलामाला, तो गुलाम होता, त्याला त्याने बोलवलं आणि त्याला सांगितलं की असं असं आहे, माझे हे 4 जे अंगरक्षक आहेत, 4-5 जे कोणी असतील ते, मला अशी खबर मिळाली की ते उद्या येऊन मला कैद करणार किंवा मला मारणार आहेत, तर तू त्यांना जाऊन पकड किंवा मार किंवा त्यांचा बंदोबस्त कर. तो जो गुलाम होता किंवा तो जो त्याचा विश्वासू सेनापती होता किंवा तो जो माणूस होता, तो तिथून निघून सैन्य जमवून त्या माणसांना पकडेपर्यंत त्यांना सुगावा लागला आणि त्यांनी रात्रीत येऊन नादिरशाहचा खून केला. हा मुलगा कोण हे सांगण्याच्या पूर्वी मी पुन्हा एक 8 वर्ष किंवा 10 वर्ष मागे येतो. नादिरशाह ज्यावेळेला भारतात आला होता त्यावेळेला हा मुलगा त्याच्याबरोबर आहे. त्यावेळेला त्या मुलाचं वय जेमतेम एक 23 ते 25च्या आसपास आहे. 22 सालचा त्या मुलाचा जन्म होता. 25 पण नाही, 18च्या आसपास असेल. हा मुलगा एका अफगाण टोळीतला होता. त्या टोळीतल्या लोकांना अफगाणिस्तानात कुठेही आश्रय मिळत नव्हता. त्यामुळे त्या आपल्याकडे जसे भटके जमाती असतात तसं त्या अफगाणिस्तानातली एक भटकी जमात, ती कधी इथे कधी तिथे, हेरातला असेल किंवा कधी काबूलला असेल अशा ठिकाणी हे जाऊन राहायचे आणि तिथल्या लोकांनी हकलल्यानंतर हे दुसरीकडे जाऊन स्थलांतरित व्हायचे. हेरातला या मुलाचे किंवा या तरुणाचे भाऊ आणि वडील हे एका हुद्द्यावरती होते, एका प्रशासकीय हुद्द्यावरती होते. इराणी आक्रमण झाल्यानंतर म्हणजे नादिरशाहचं आक्रमण झाल्यानंतर ते पळून गेले आणि हा मुलगा आणि त्याचा आणखीन एक भाऊ हे त्या कैदेत पडले नादिरशाहच्या. नंतर नादिरशाहला कळलं की आपण ज्या लोकांना इथं पळवून लावलं त्याचाच हा भाऊ आणि हे सगळी मुलं आहेत, तर त्यांना त्याने कैदेतनं सोडवलं वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्या मुलाने अल्पावधीत नादिरशाहचा विश्वास संपादन केला. त्या मुलाचं नाव होतं अहमद खान. ही टोळी दुराणी नावाने तिथे स्थिर झाली होती काही अंशी आपण म्हणू, काबूल किंवा हेरातच्या संपूर्ण प्रदेशात. दुराणी म्हणजे काय, तर दूर म्हणजे बेसिकली एक मोती असलेला अलंकार असतो. सो कानात जो आपण टिपिकली चौकडा म्हणतो, जे मराठ्यांच्या ह्याच्यात आपल्याला दिसतात, असा एक चौकडा आणि त्याच्यात फक्त एक मोती, त्याच्यात 2 माणकं 1 हिरा किंवा 2 हिरे 1 माणकं अशी पद्धत नसायची. एक मोती असलेलं कर्णभूषण घालणं हे त्या जमातीचं वैशिष्ट्य असल्यामुळे ते दूर घालायचं म्हणून ते दुराणी. तर तो अहमद खान दुराणी ह्याला त्याने जवळ बोलवलं. हा पहिल्यांदा म्हणजे हा 1737च्या सुरुवातीला हा नादिरशाहला मिळाला. नादिरशाहने त्याला मुक्त केलं त्या सगळ्यातनं. 1738मध्ये हा पुढच्याच वर्षी हा हिंदुस्थानात नादिरशाहबरोबर ते आला. तो दिल्लीत होता. त्याने दिल्ली बघितली. दिल्लीत त्यावेळेला जी बादशाही लोकं त्यांची जी सल्लामसलत चालू होती त्याच्यात बादशहाचा त्यावेळेचा दक्षिणचे सुभेदार जो मगाशी मी म्हटलं त्याचा होता चिनकलिज खान किंवा त्याला निजामुल मुल्क म्हणायचं, तो निजाम बसला होता. त्याला मुखसमुद्रिक अवगत होतं, म्हणजे तो चेहरा बघून तो एखाद्याचं भविष्य सांगू शकायचा. या नादिरशाहच्या समोर त्या मुलाला बघून त्या निजामाने तोंडावर सांगितलं की तू गेल्यानंतर तुझा उत्तराधिकारी हा मुलगा होईल, अशी चिन्ह मला त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. नादिरशाहने त्या मुलाला जवळ बोलवलं, अहमद खानला जवळ बोलवलं. त्याच्या कानाच्या दोन्ही पाळ्या होत्या त्या त्याने कटाऱ्याने कापल्या, त्याला दिल्या आणि त्याला सांगितलं की तुला उद्यापासून म्हणजे पुढच्या दिवसापासून तुला कायम हे लक्षात राहील, या शिक्षेमुळे, ही शिक्षा नाही आहे पण ही आठवण आहे की तू तो दूर कधी घालू शकणार नाहीस कदाचित तुझ्या कानात, पण माझा उत्तराधिकारी म्हणून तू होशील हे ह्याने सांगितलं आहे, हे खरं होईल ह्याचा मला विश्वास आहे. आणि तसं झालं. पुन्हा मी 10 वर्ष पुढे येतो. नादिरशाहचा खून झाला आता आणि हा जो दुराणी टोळीचा जो प्रमुख होता अहमद खान, हा नादिरशाहला वाचवायच्या आधीच नादिरशाहचा खून झाला. अहमद खानने सगळ्या टोळ्यांना एकत्र केलं. पुढे सगळ्या टोळ्यांमध्ये भांडणं होती वगैरे सगळं झालं. त्याला गंमत अशी झाली की नादिरशाहने जो दिल्लीतनं कोहिनूर नेला होता किंवा इतर काही गोष्टी नेल्या होत्या त्या अहमद खानला त्याच्या कोटात मिळाल्या, त्यांनी त्या स्वतःजवळ ठेवल्या. या सगळ्या गोष्टी घेऊन तो त्या सभेसमोर आला. बाकीच्या ज्या अफगाण टोळ्या होत्या त्यातल्या भांडणं वाद चालू होते. त्यातल्या एका वयस्क माणसाने सगळ्यांना आवाहन केलं की तुमच्या सगळ्यांमध्ये असा कोणी कर्तबगार आहे का की जो अहमद खानसारखं काम करू शकतो किंवा बादशहाचा त्याच्यावरती एवढा विश्वास बसू शकतो. कोणाचं उत्तर आलं नाही आणि अहमद खानला त्या सगळ्या टोळ्यांनी त्यांचा प्रमुख म्हणून मान्यता दिली. त्यांनी त्या अहमद खान दुराणीला काही नव्हतं, म्हणजे सोन्याचं सिंहासन नाही किंवा विशेष काही नाही, त्यांनी एका मातीच्या ढिगाऱ्यावरती त्याला बसवलं. त्याच्यावरती ते टिपिकल जे पठाणी पागोट असतं, जे मुंडासं असतं, ते मुंडासं लावलं आणि शेतातले तुरे उपटून त्याच्यात पिसत त्याच्या डोक्यात खोवले आणि त्याला दूर रे दुराणी असा किताब दिला. दूर रे दुराणी म्हणजे दुराण्यांचाही सर्वोच्च एक मोती असलेला अलंकार, तो दुर्रे दुराणी. कोण?
तर अहमद खान अब्दाली, पण तो आता खान नाही राहिला, तो आता शहा झाला. तो अहमद शाह अब्दाली 1748 साली त्याने ती सगळी नादिरशाहची जी काही विरासत होती किंवा जे काही सगळं होतं ते आपल्या ताब्यात घेतलं आणि त्याने पहिल्यांदा नादिरशाहचं जे पुढचं स्वप्न होतं, म्हणजे नादिरशाह मरायच्या आधी नादिरशाहने दिल्लीच्या बादशहाला एक खलिता पाठवला होता. त्याच्यात धमकी होती की ते दक्षिणेकडचे मराठी तुमच्या नाकासमोर फौजा घेऊन येतात आणि तुम्ही काय करत बसा, तुम्ही तैमूरच्या वंशजाला शोभेचं असं तुम्ही काही काम करत नाही आहात, तर तुम्ही काहीतरी करा, नाही तर मला पुन्हा तुमच्याकडे यावं लागेल. ही धमकी खरी करण्याकरता अहमद शाह 1748 साली पुन्हा दिल्लीवरती चालून आला. तो पुन्हा यायचे दोन मार्ग, एक तर बोलनखिंड आणि खैबर खिंड. तो सप्तसिंधूचा अख्खा प्रदेश क्रॉस करून आला. सप्तसिंधूपैकी एक नदी त्यावेळेला नव्हती, जी आजही नाही आहे, पण त्यातल्या पहिल्या ज्या 6 नद्या आहेत, म्हणजे तुम्ही ज्यावेळेला तिथून येता काबूल कंदारकडनं दिल्लीकडे येता, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सिंधू लागते, झेलम लागते, चिनाब लागते, रावी लागते, व्यास लागते, सतलज लागते आणि सरस्वती जी आता लुप्त झाली. या नद्या क्रॉस करून तुला, आणि त्याच्यात छोट्या मोठ्या नद्या आहेत मध्ये अजून, त्या प्रत्येकाच्या उपशाखा आहेत, शाखा आहेत, या नद्या क्रॉस करून तो दुराणी दक्षिण इथे दिल्लीकडे आला. दिल्लीत शिरताना पंजाब क्रॉस करून तो पुढे आला आणि बादशाहचा वजीर कमरुद्दीन खान, तो ज्यावेळेला जिवंत होता, सादत खान जो अयोध्येचा नवाब होता, ही सगळी लोकं इन्क्लुडिंग बादशाहचा शहजादा, त्याचा मोठा जो राजपुत्र होता त्याचं नाव होतं अहमद खान. अहमद शाह नंतर तो पुढे झाला. तो अहमद खान शहजादा, त्याचा मित्र, त्याचं नाव आहे मनसूर अली, तो आणि ही बाकीची सगळी मंडळी ही त्या अब्दालीला अडवण्याकरता निघाले. दिल्लीच्या उत्तरेला सरहिंदला ही लढाई झाली, म्हणजे सरहिंदजवळ मनुपूर नावाचं एक गाव आहे, त्या मनुपूरला ही लढाई झाली आणि सुदैवाने, म्हणजे मुघलांच्या सुदैवाने सरहिंदच्या या लढाईत बादशाही फौजांचा विजय झाला. आता अहमद शाह अब्दालीची ही भारतावरची पहिली स्वारी आहे. अहमद शाह अब्दाली वास्तविक लोकांना त्यावेळेला माहीत नव्हता. तो सुरुवातीला आला त्यावेळेला एक साधा तरुण होता, पण नंतर तो भारतात आला, तो एक शहा म्हणून आला की त्याने भारतावरती केलेली पहिली स्वारी. अशा त्याच्या पुढे स्वाऱ्या चालू राहिल्या. सो अहमद शाह अब्दाली जो आपल्या या संपूर्ण पानिपत चॅप्टरचा आपण मुख्य विलन म्हणू, तर तो समजला आता, त्याचं चरित्र तू सांगितलंस. बेसिकली अटक ते कटक अशी आपल्याकडे एक म्हण आहे किंवा असं, तर किंवा 1750 ते 1759चा हा जो सुवर्णकाळ म्हणू आपण त्याला, तर तो नक्की काय होता? 1750 ते 1759 हा सुवर्णकाळ, इनफॅक्ट मी 1740 पासून म्हणेन, कारण नानासाहेब पेशवे गादीवरती आल्यानंतर पहिल्या 4 मोहिमा ज्या मगाशी म्हटलं तसं हे उत्तरेकडच्या मोहिमा झाल्या. नानासाहेब स्वतः 1748 साली ज्यावेळेला अहमद शाह अब्दालीची पहिली स्वारी झाली त्यावेळेला दिल्लीच्या बादशहाला जाऊन भेटलेत. बादशहाने स्वतःने नानासाहेब पेशव्यांची मदत मागितली आहे की अब्दाली चालून येतोय, आता आम्हाला मराठ्यांची गरज आहे, तर तुम्ही तुमच्या फौजा घेऊन उत्तरेकडे या आणि आम्हाला मदत करा. इथपासून ही हळूहळू सुरुवात व्हायला लागली. जे मगाशी म्हटलं की 42 वर्ष, 22 वर्ष आणि 12 वर्ष, ती 12 वर्ष आता आपली इथून सुरू होतात ॲक्च्युली स्पीकिंग. 1748-49 अब्दालीची पहिली स्वारी होताना नानासाहेब उत्तरेकडे गेले, त्यांनी बादशहाची भेट घेतली, बादशहाला आश्वस्त केलं आणि बादशाह अहमद शाह जो त्यावेळेला गादीवरती आला होता, म्हणजे मोहम्मद शाह रंगीला मृत्यू पावला आणि अहमद शाह गादीवरती आल्यानंतर अहमद शहाला हा विश्वास बसला की मराठे आपलं रक्षण करू शकतात. तिथपासून बादशहाचं आणि मराठ्यांचं वैर हे बहुतांशी प्रमाणात संपुष्टात आल्यासारखं झालं होतं. बादशहाचे इनफॅक्ट पुढची काही पत्रं आपल्याकडे आहेत, 1748, 49, 52 अशी वेगवेगळ्या सालातली काही पत्रं आहेत. त्याचा सारांश बघितला तर अंताजी माणकेश्वर किंवा इतर लोकांना बादशहाने स्पष्टपणे म्हटलं की बाळाजी राय म्हणजे नानासाहेब पेशवा हा जणू काही माझा पगडी भाऊ आहे, माझा पगड भाई आहे, तो माझ्या भावासारखा आहे. जर माझ्यावरती काही आक्रमण चालून आलं तर मराठी आमच्या मदतीला येतील असा आम्हाला विश्वास वाटतो. अशा पद्धतीच्या या सगळ्या हालचाली 1748-49 नंतर सुरू झाल्यात. गंमत आता अशी होते की 1749 1752 पर्यंत साताऱ्यामध्ये नानासाहेब पेशव्यांना गुंतून पडावं लागलं. एक अंतर्गत आपला मामला होता की शाहू महाराजांचा 1749 साली मृत्यू झाला आणि शाहू महाराजांच्या नंतर राज्याचा उत्तराधिकारी कोण होणार या सगळ्यावरती नानासाहेब पेशव्यांना लक्ष द्यावं लागलं. 1752 साली या सगळ्या राजकारणांना नानासाहेब पेशवे मुक्त झाले आणि 1752 नंतर ही सगळी घडामोड पुढे जायला सुरुवात झाली. आता ह्याच्यात मजा अशी आहे की 1740 नंतर मराठ्यांचा वावर हा उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागला. तेव्हापासून स्थानिक पातळीवरची जी राजकारणं असतात, जाट होते, बुंदेले होते, त्यात गुजर होते, त्यात पटेल होते, त्यात इतर जी काही स्थानिक जी जमीनदार लोकांची जी काही घराणी होती, त्यात बुंदेले होते, त्यात अफगाण होते, ही वेगळीच गोष्ट झाली. मुद्दा हा येतो की या सगळ्या छोट्या मोठ्या सत्तांच्या अंतर्गत राजकारणामध्ये मराठ्यांचा प्रवेश हळूहळू व्हायला लागला.
सुदैव दुर्दैव म्हणा, मी त्याच्याकडे नंतर येतो कदाचित, की तो प्रवेश कसा होत गेला आणि काय होत गेलं. पण या सगळ्यामुळे मराठ्यांचा वावर हा देशाच्या कोपऱ्यात व्हायला लागला. म्हणजे 1742-43 जी स्वारी झाली त्याच्यात रघुजी भोसले आणि भास्करराव कोल्हटकर वगैरे ही सगळी लोक पूर्वेकडे गेली, म्हणजे उत्तर पूर्वेकडे गेली, ईशान्येकडे गेली. तिथपासून ते कलिंगापर्यंत म्हणजे ओडिसापर्यंतचा सगळा प्रदेश हा रघुजींनी मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला होता. नानासाहेब पेशवे पुढे गेले, नानासाहेब पेशव्यांनी बंगाल आणि तो सगळा प्रांत कॅप्चर केला. तो प्रदेश, ओडिसाचा प्रदेश हा सगळा तुम्ही जर धरलात तर तू जे मगाशी म्हणालास की अटक ते कटक, अटक येतं पाकिस्तानात सिंधूच्या काठावरती आणि कटक येतं ओडिसामध्ये. ही जर तुम्ही रेष काढली तर त्या रेषेच्याही पलीकडे नानासाहेब पेशव्यांचं 1754 सालचं आपल्याकडे एक पत्र आहे. जो मगाशी मी बाजीराव पेशव्यांनी ज्याला हरवलं तो महम्मद खान बंगश जो म्हटला, त्याचा धाकटा भाऊ अहमद खान बंगश तो पठाण आहे वास्तवे. तो त्या संपूर्ण चंबळ आणि आसपासच्या प्रदेशात, अयोध्येच्या प्रदेशात त्याचं प्राबल्य आहे. त्याला हरवून शिंदे आणि होळकर म्हणजे पेशव्यांचे जे दोन डावा उजवा हात असल्यासारखे होते, एकाचं नाव होतं जयप्पा शिंदे, राणूजी त्यावेळेला मृत्यू पावले होते. राणूजींचा मुलगा जयप्पा आणि मल्हारराव होळकर ही दोन माणसं त्यांच्या फौजा घेऊन उत्तरेत धुमाकूळ घालत होत्या. चांगल्या दृष्टीने म्हणतोय मी हे. या लोकांचं कर्तृत्व किंवा या लोकांचा दरारा बादशाह आणि इतर लोकांवरती एवढा पसरला होता. मराठ्यांनी पठाणांना हरवलं, मराठ्यांनी दुआबात पहिल्यांदा पाऊल टाकलं, म्हणजे अंतर्वेदीत पहिल्यांदा पाऊल टाकलं. ते क्रॉस करून मराठे गंगा क्रॉस करून पलीकडे रोहिलखंडात पहिल्यांदा गेले आयुष्यात. ही गोष्ट इतकी महत्त्वाची होती की नानासाहेब पेशव्यांच्या पत्रातलं वाक्य आहे की सरदारांचा म्हणजे शिंदे आणि होळकरांचा लौकिक इतका झाला आता की रामेश्वरपासून ते इराण तुराण पावेतो. म्हणजे तुम्ही कटक आणि अटक ही रेष बघितली आणि कटकच्याही खूप खाली दक्षिणेला रामेश्वर आणि अटकच्याही खूप पलीकडे इराण, या एवढ्या स्पॅनमध्ये मराठ्यांचं साम्राज्य किती प्रबळ आहे किंवा त्यांची एकंदर ईर्षा काय, त्यांची महत्त्वाकांक्षा काय किंवा त्यांची स्वप्न काय आहेत, हे सगळं त्याचा दरारा इतका पसरला आहे. तर ही जी रेंज आहे ना ही तितकीच मोठी आहे. आणि हे अक्षरशः झालं होतं. म्हणजे तुम्ही बघा, रघुजींनी बंगालची जी स्वारी केली 1742-45 पासून, तिथपासून ते पुढे रघुनाथरावांची जी अटक मोहीम झाली तिथपर्यंत पूर्व पश्चिम आत्ताचा संपूर्ण भारत कॅप्चर होईल इतकं, आणि उत्तरेला दिल्ली किंवा दिल्लीच्याही वर सरहिंदपासून ते दक्षिणेला अगदी श्रीरंगपट्टणमपर्यंत किंवा श्रीरंगपट्टणमच्याही थोडंसं खाली हा संपूर्ण भारत म्हणजे जवळपास 95% भारत, 90%हून जास्त हा मराठ्यांनी त्यांच्या अधिपत्याखाली म्हणजे प्रत्यक्षात त्याच्यावरती त्यांचं राज्य नव्हतं, पण मराठ्यांची घोडदौड या संपूर्ण प्रदेशात होती आणि मराठ्यांनी कोणाला ना कोणाला तिकडे आपल्या दबावाखाली आणलं आहे, आपला मांडलिक करून घेतलं आहे किंवा प्रत्यक्षात आपली सत्ता स्थापन केली. त्यामुळे हा जो कालखंड आहे हा मराठा कालखंडाचा सुवर्ण कालखंड मानला जातो. त्याचं कारण ते की 2 टोकं, इनफॅक्ट 4 टोकं, म्हणजे तुम्ही ईशान्य, नैऋत्य घ्या आणि वायव्य आणि आग्नेय घ्या, हे 4ही कॉर्नर्स तुमच्या मराठ्यांनी व्यापून काढले. तो सुवर्ण काळ खरंच आहे. म्हणजे पण आता पानिपतच्या लढाईची सुरुवात होताना आता नानासाहेब पेशवे स्वतः पेशवे म्हणून गादीवर बसलेले आहेत, तरी सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव, तर ह्या दोघांकडे बेसिकली सदाशिवराव भाऊ आपण नेतृत्व म्हणतो, तर ते तसे वयाने लहान, अननुभवी आपण म्हणूया. मग स्वतः नानासाहेब पेशवे का नाही गेले? काय त्यांना पाठवण्याचं कारण होतं? सदाशिवराव भाऊच का? हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. म्हणजे आपल्याकडे सदाशिवराव भाऊला पाठवलं म्हणून पानिपत हरलं हा एक कायम ठपका लावला जातो. सदाशिवराव भाऊला युद्धाचा अनुभव नव्हता, तो एक बोरू बहादर होता असं एक कादंबरीकार, सिनेमा, मालिका, कथा आणि टिपिकल सोशल मीडियावरच्या इतिहासात कायम असतो. वस्तुस्थिती तशी नाही आहे. हे पानिपतचं युद्ध झालं 1761 साली. त्याच्या 15 वर्ष आधी वयाच्या 16व्या वर्षी, सदाशिवराव भाऊ गेले 31व्या वर्षी, त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी पहिली लढाई, आयुष्यातली लढाई, आणि ही कर्नाटकातली लढाई आहे. तिथपासून 1746 सालापासून ते 1761 पर्यंत पुढच्या 15 वर्षात सदाशिवराव भाऊंनी अनेक लढाया जिंकल्यात, लढल्यात आणि जिंकल्यात. शेवटची सगळ्यात मोठी त्यांची शेवटची म्हणजे पानिपतच्या आधीची, उदगीरला निजामाच्या फौजेसोबत आपलं एक युद्ध झालं होतं. 1760 साल आपल्याकडे अत्यंत महत्त्वाचं आहे. 1700 आपल्याकडे जे आपण म्हणतो की 1760 भानगडी तू काय करतोयस, ही म्हण तिथून आली वास्तवे. नानासाहेबांनी राजकारण इतक्या वेगळ्या लेवलला लिहून ठेवली की 1760 साली मराठ्यांच्या वेगवेगळ्या फौजा या वेगवेगळ्या फ्रंट्सवरती लढत आहेत. विसाजी कृष्ण कर्नाटकात कुठेतरी दुसरीकडे जाऊन लढतोय,
रामचंद्र गणेश साधारणतः कारवारच्या पट्ट्यात दुसरीकडे जाऊन लढतोय. शिंदे होळकर उत्तरेकडे वेगळ्याच प्रांतात जाऊन लढत आहेत. अंताजी माणकेश्वर दिल्लीत बसला आहे. स्वतः भाऊसाहेब इथे उदगीर आणि या सगळ्या प्रांतावरती आहेत. कोकणात कोणतरी वेगळाच सरदार आहे. नानासाहेब मागे जात आहेत. विश्वासराव वराडात जाऊन लढत आहेत. या सगळ्या फ्रंट्सवरती नानासाहेब पेशव्यांनी मोहिमा आखल्यामुळे 1760 साल हे इतकं महत्त्वाचं ठरलं. त्याचा उद्देश सांगतो मी काय होता. त्याच्याही मागे जाऊन एक गंमत सांगतो. 1752 साली याच निजामाने, म्हणजे ज्याच्या विरुद्ध ही लढाई लढली होती, त्या निजामाने महाराष्ट्रात नाशिक जवळचे काही किल्ले जिंकायचा सगळा प्रयत्न केला होता. त्यात साल्लेर मुल्लेर वगैरे हा सगळा पट्टा होता. म्हणजे आपली जी सातमा जी डोंगररांग आहे ती सगळी डोंगररांग होती. ती डोंगररांग घेताना मुल्लेरचा किल्ला जिंकण्याकरता निजाम तिथून चालून येत होता आणि मराठ्यांचं सैन्य म्हणजे मल्हारराव होळकर तिकडे गेले आणि मल्हाररावांनी सगळी नाकाबंदी वगैरे केली. नानासाहेब पेशव्यांनी पिलाजी जाधवरावांकरवी निजामाला एक पत्र पाठवलं आहे. त्याच्यात त्यांनी क्लिअर कट एक गर्भित एक इशारा दिला की आम्ही गनिम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत. तू नको त्या कुरापती करायला येशील आणि आम्ही शांतपणे ऐकून घेऊ. तसलं काही होणार नाही आहे. माझ्या फौजा तिकडे जाऊन बसल्यात तर तुला कधीही उखडून फेकतील, तुलाही करणार नाही. ही सेम गोष्ट नानासाहेबांनी 52 साली बोलून दाखवली. ती 57 सालापासून प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळातल्या ज्या शाह्या आहेत, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, वराडची इमादशाही आणि बिदरची बेरीजशाही. बिदर हे ऑलरेडी केव्हाच गेली होती बेरीजशाही, त्यामुळे बिदरची बेरीजशाही ही आदिलशाहीने घेतली होती ऑलमोस्ट, आणि कुतुबशाहीने निमी घेतली होती. नगरच्या निजामशाहीची तीच अवस्था झाली होती. इमादशाही पण जवळपास नामशेषच झाली होती. पण या 5 बहमनी सुलतानांच्या शाह्यांची प्रमुख ठिकाणं ही आपल्या राज्यात, मराठ्यांच्या राज्यात असावेत हे स्वप्न नानासाहेबाचं होतं. नानासाहेबांनी उदगीरचा सगळा जो रागरंग होता, उदगीरचं युद्ध नानासाहेबांनी निजामाविरुद्ध जिंकलं. म्हणजे भाऊसाहेबांनी ती लढाई लीड केली होती सदाशिवराव भाऊंनी, आणि ती युद्ध 19 फेब्रुवारी 1760 साली जिंकलं. या युद्धात नानासाहेबांनी निजामाकडनं वेगवेगळ्या गोष्टी लिहून घेतल्या. त्यातल्या 2 वर्ष आधी शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी हे नानासाहेबांनी जिंकून घेतलं, ते स्वराज्यात आणलं. नगरचा किल्ला जिंकला 57 साली, जी निजामशाहीचं प्रमुख ठाणं होतं. उदगीरच्या तहानुसार नानासाहेबांनी विजापूरचं तहानवय आपल्याकडे देऊन घेतलं. त्याच्यावरती रघुनाथराव आणि विसाजी कृष्ण या दोघांना पाठवलं आणि विजापूर मराठ्यांनी जिंकून घेतलं. शिवाजी महाराजांच्या विरुद्ध असलेली ही दुसरी मोठी शाही, विजापूरची आदिलशाही, त्याचं प्रमुख ठाणं, त्याची राजधानी ही मराठ्यांकडे यावी. तिसरं सगळ्यात मोठं ठाणं अशीरगड, जी वराडच्या इमादशाहीचं प्रमुख होतं ते. आणि या सगळ्यातही पलीकडे जाऊन देवगिरीचा किल्ला, जो गेली कैक शतकं हा सुलतानीमध्ये होता, हा इथल्या हिंदूंच्या साम्राज्याचा पहिली किंवा शेवटची राजधानी होता, किंवा आपल्या साम्राज्याच्या आधीची शेवटची राजधानी होता, ती मराठ्यांकडे यावी म्हणून देवगिरीवरती मोर्चे लावले. तो देवगिरी तहात लिहून तो घेता नाही आला म्हणून त्याच्यावरती फौजा पाठवल्या. हा सगळा जर तुम्ही प्लॅन बघितला तर जे सुलतानांनी कॅप्चर केलं होतं ते सगळं नानासाहेब पेशव्यांनी परत घ्यायचा प्रयत्न केला. हा जो वैचारिक एक प्रयत्न आहे की आमच्यावरती तुम्ही ज्या वेळेला आक्रमणं करता, तुम्ही फक्त आमची ठिकाणं जिंकत नाही, तुम्ही आमची ठिकाणं जिंकता, ती आमच्याकरता कितीही वंदनीय असली तरी तिथे जाऊन तुम्ही बदल करता, ती ठिकाणं तुम्ही त्याचं पावित्र्य घालवता किंवा त्याचा वापर वेगळ्याच गोष्टी करता, तसं होणार नाही. ही सगळी ठिकाणं आमच्याकडे परत येतील. दक्षिणेकडनं निजामाला कायमचं संपवायचं असं त्यावेळेच्या भाऊसाहेबांच्या एका पत्रात उघड लिहिलं आहे की आता म्हणजे उदगीरच्या युद्धात निजामाला मी जर हरवलं असलं तरीही मी निजामाला सोडणार नाही आहे. 6 सरसुभे दख्खन मोकळी करण्याचा हीच योग्य वेळ आहे, असं सदाशिवराव भाऊंचं पत्र आहे. हे सगळं राजकारण होत असताना अचानक उत्तरेकडनं एक बातमी येते आणि कळतं की असं आहे. म्हणजे ही उदगीरचं युद्ध झालं 19 फेब्रुवारी 1760 साली. ह्याच्या 1 महिना आधी उत्तरेकडे काहीतरी एक घडामोड घडली होती. ती घडामोड इतकी वाईट होती, इतकी विचित्र होती की त्या बातमीने सगळा रंगाचा बेरंग झाला. 7 मार्चला होळी होती. होळीच्या दिवशी विजयी फौज जी परतूडवरनं आली, आपल्या उदगीरवरनं आली, ती जालन्याजवळ परतूड नावाचं एक गाव आहे तिथे थांबली. पुण्यात नानासाहेब पेशवे स्वतः गेले. तिकडे सगळ्या वाटाघाटी झाल्या. तिथे रघुनाथराव पेशवे स्वतः होते, म्हणजे नानासाहेबांचा धाकटा भाऊ सगळ्यात तो होता, सदाशिवराव भाऊ होते आणि बाकीचे सगळे सरदार होते. नानासाहेबांनी किंवा इतर सरदारांनी पहिल्यांदा रघुनाथरावाचं नाव पुढे केलं होतं की रघुनाथरावांनी जावं. पण त्याच्या आधीच्या सगळ्या मोहिमा बघितल्या आणि अफजलची जी 4थी मोहीम झाली होती, म्हणजे या मोहिमेच्या आधीची एक मोहीम झाली होती, त्याच्यात रघुनाथराव अफजलच्या मागे गेले होते आणि 80 लाखांचं नवीन कर्ज घेऊन पुण्याला परत आले होते. नानासाहेबाचं म्हणणं काय असायचं की तुम्ही मुलुकगिरीवरती जाता त्यावर तुम्ही पैसा त्या प्रांतातून मिळवायचा, तुमचं पोट तुम्ही तिकडे भरायचं आणि वसूल घेऊन पुण्याला परत यायचं. तुम्ही इथनं पैसा घेऊन जायचा नाही, तुम्ही कर्ज घेऊन जायचं नाही किंवा कर्ज घेऊन यायचं नाही.
रघुनाथरावांनी 80 लाखांचं कर्ज आधीच घेऊन तो आला होता आणि तोंड वर करून रघुनाथरावांनी सांगितलं की मला 1 करोड रुपयाचा खजिना द्या आणि मला इतकी इतकी फौज द्या, तर मी अफजलशी लढायला जातो. नानासाहेब चिडले. हे आपल्या घरातली ही हे नाही आहे, परिस्थिती नाही आहे. एक तर आपल्यावरती कर्ज इतकं आहे, आपण सतत लढाया करतोय, आपण ऐशारामात जगत नाही आहोत. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे बेसिकली, की पेशवे कायम ऐशारामात जगले. शेवटपर्यंत पेशवे कर्जबाजार आहेत आणि ते छानचोकीवरती उडवलेला पैसा नाही आहे, तो या मोहिमांमुळे झालेली ही सगळी कर्ज आहेत. तर आपल्यावरती ही कर्ज ऑलरेडी आहेत, ती फेडण्याकरता आपल्याला मोहिमा करायच्या आहेत. मी दत्ताजींना, मी जयपांना सांगतोय की तुम्ही बंगालात जा, तुम्ही तिथनं करोड रुपयांची खंडणी घेऊन या, तर कुठेतरी आपल्या साम्राज्याचा जो काही आर्थिक जी घडी आहे, अर्थव्यवस्था आहे, ती सुधारेल. तसं न करता तू 1 करोड रुपयाचा खजिना इथून मागतोयस आणि तू जातोयस आणि अब्दालीला मी हरवून परत येईन सांगतोयस. तुझ्यावरती आम्ही विश्वास का ठेवावा? तुला एकदा आम्ही पाठवलं होतं, तू ते व्यवस्था व्यवस्थित लावू शकला नाहीस, तू परत कर्ज घेऊन आलास, तर आता ते होणार नाही. त्या सगळ्या 7 दिवसाच्या घडामोडीत असं ठरलं की सदाशिवराव भाऊंनी जावं. भाऊंनी उदगीरचं युद्ध नुकतंच जिंकलं होतं. भाऊंनी त्याच्या आधीची सगळी युद्ध, जी निजाम असेल किंवा इतरांच्या विरुद्ध झाली असेल, ही सगळी जिंकली होती. एकही युद्ध भाऊ हरलेले नव्हते. त्यामुळे हा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे की भाऊ बोरू बहादूर होता, भाऊला लढता येत नव्हतं आणि भाऊला तिथे पाठवण्याची आवश्यकता नव्हती. हे तिन्ही निराधार गैरसमज आहेत. भाऊ हा उत्तम सेनानी होता, तो प्रशासकीय बाबीत अतिशय उत्तम माणूस होता. काही निगेटिव्ह पॉईंट्स असतात प्रत्येकाचे, त्याच्याकडे आपण नंतर येऊया युद्धाच्या वेळेला. पण तेवढ्याशा कारणावरून तुम्ही एखाद्याला जज करून त्या माणसाला तिकडे पाठवू नका असं सांगू शकत नाही. आणि त्यावेळेच्या संपूर्ण जर तुम्ही सरदारांची यादी बघितली तर सगळ्यांचा सदाशिवराव भाऊला पाठिंबा आहे. कोणीही म्हणत नाही की भाऊला तिकडे पाठवू नका. त्यामुळे नानासाहेब पेशवेंनी डिसिजन घेतला आणि सदाशिवराव भाऊ उत्तरेकडे जायला निघाले. मित्रांनो, खरं तर पानिपत युद्ध हा प्रचंड मोठा विषय आणि तो एका पॉडकास्टमध्ये बसवणं खरं तर खूप अशक्य आहे. त्याच्यामुळे आजचा हा जो भाग आहे हा आपण इथेच थांबवतोय. पुढचा जो पानिपतचा इतिहास आहे तो आपण ऐकणार आहोत पुढच्या भागामध्ये. त्याच्यामुळे भेटूया लवकरच. मनःपूर्वक धन्यवाद.